आणि प्रचंड अशा प्रकारच्या संख्येनं या सर्व पंचकृषीत उपस्थित असलेले शेतकरी बांधव, तरुण मित्र, बंधू आणि भगिनी, आताच आपल्या समोर अत्यंत उत्स्फूर्त अशा प्रकारचे भाषण विशेषतः धीरजने आपल्या सर्वांना एक अशा प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. वेळ बराचसा झालेला आहे म्हणून मी आपल्यासमोर अधिक वेळ या निमित्तानं बोलणार नाही. मित्रांनो, खरं पाहिलं असता या ठिकाणी स्वातंत्र्याच्या काळापासून याचा उल्लेख आता बोलत असताना केला की रेणापूर तालुक्यामध्ये कुठल्या प्रकारची संधी या विधानसभेच्या निमित्तानं आतापर्यंत मिळाली नव्हती. आपण गेल्या निवडणुकीमध्ये श्रीमान वैजनाथराव शिंदेना या भागातनं अधिक अशा प्रकारची लीड देऊन त्यांना निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विनंतीवरून आपण सर्वांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांची या विशेषतः रेणापूर तालुक्यातील जनतेची एक जबाबदारी आहे की आपल्या मागणीनुसार पहिल्यांदा आपल्या सर्वांना या विधानसभेमध्ये उमेदवारी देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि म्हणून या तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक मतदार त्यांनी ही जे आपल्याला एक सन्मान देण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे, त्या सन्मानाचा गौरव करण्याचं काम आपण या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारचं मताधिक्य घेऊन करावं, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करणं, आपल्या सर्वांना मागणी करणार आहे. आपण पाहतोय की रेणापूर तालुका हे खऱ्या अर्थाने स्वाभिमानी अशा प्रकारच्या लोकांचा तालुका आहे. एकदा शब्द दिले की ते लोक बदलत नाही, या प्रकारचा अनुभव मला गेल्या अनेक वर्षापासून. विकासाच्या संदर्भामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी रेणा सहकारी साखर कारखाना असेल, त्या माध्यमातून यशवंतरावनी आताच बाजूच्या आपल्या पानगावमध्ये अत्यंत सविस्तर अशा प्रकारचं सांगण्याचं काम कारखान्याच्या संदर्भामध्ये केलं. त्यांनी सांगितलं की संपूर्ण या भागामध्ये सर्वात जास्त अशा प्रकारचा भाव, जवळपास एका टनाला 300 रुपये अधिक अशा प्रकारचा भाव या ठिकाणी रेणा